नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। नवापूरमध्ये दहशतीचा अंत, वानराच्या हल्ल्यात 8 ते 10 शिक्षक व विद्यार्थी गंभीर जखमी। शाळा महाविद्यालयात धुमाकूळ घालणारे ते 2 वानर अखेर जेरबंद। नवापूर शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला करून दहशत माजवणाऱ्या 2 रानटी वानरांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले। जळगाव येथील विशेष पथकाने ही मोहीम फत्ती केल्याने स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे। विद्यार्थी आणि शिक्षकांवर झाले होते जीवघेणे हल्ले। मिळालेल्या माहितीनुसार या वानरांनी नवापूर परिसरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात मोठा धुमाकूळ घातला होता। केवळ दहशतच नाही तर या वानरांनी सुमारे 8 ते 10 विद्यार्थी आणि शिक्षकांवर जीवघेणे हल्ले केले होते। या हल्ल्यांमध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। वर्गात जाताना किंवा बाहेर पडतानाही विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत होते। जळगावच्या विशेष पथकाला पाचारण वाढता धोका लक्षात घेता शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रशासनाने वन विभागाकडे वानरांचा बंदोबस्त करण्याची लेखी विनंती केली होती। या अर्जाची गांभीर्याने दखल घेत नवापूरचे RFO काशीकर यांनी तातडीने हालचाली केल्या। या हिंस्र वानरांना पकडण्यासाठी जळगाव येथून एका स्पेशल रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले होते। गुजरात सीमेपर्यंत पाठलाग करून जेरबंद। वन विभागाच्या पथकाने अतिशय शिताफीने ही मोहीम राबवली। नवापूर शहर तसेच महाराष्ट्र गुजरात राज्याच्या हद्दीतून पाठलाग करून या दोन्ही धुमाकूळ घालणाऱ्या वानरांना अखेर जेरबंद करण्यात आले। नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे। जर आपल्या परिसरात अशा प्रकारे कोणतीही वन्य प्राणी आढळून आला किंवा त्याने उपद्रव दिला तर स्वतः त्याच्यावर हल्ला न करता थेट वन विभागाशी संपर्क साधावा आणि सहकार्य करावे। या यशस्वी कारवाईमुळे नवापूरमधील शैक्षणिक संस्थांनी आणि पालकांनी वन विभागाचे आभार मानले आहेत।